अध्यक्ष महाराज, या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे अध्यक्ष महाराज। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य येत आहे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य आहेत, खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे, पावित्र्य आहे, हे राखलं पाहिजे हे त्यांना माहीत आहे। पण मला वाटतं का अगतिक झाले आज माहीत नाही ते, म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती। मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती, म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे, म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का। पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे।